पण नंतर ऑफकोर्स आमचं आमचं खूप खूप बोलणं झालं त्याच्यावरती. इनफॅक्ट काल रात्रभर आम्ही याच्यावरती बोलत होतो. हो हो, अनेक दिवसांनी आमच्यात मी न पिता चर्चा झाली. हे बघा, तुमच्या पिण्यामध्ये मला अजिबात रस नाही. त्या निष्कर्षाप्रत येऊन काही सांगणार असाल तर सांगा. उगाचा फालतू फापट पसारा करत बसू नका. करेक्ट आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. तर ह्या सगळ्या बोलण्याचा निष्कर्ष हा की सौमित्र सारखा मुलगाच माझ्या या मैत्रिणीला चांगलं समजून घेऊ शकतो आणि म्हणून सौमित्र हाच आमच्या मैत्रिणीसाठी योग्य वर आहे. अरे झालंय माझं बोलून. खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. आय लव्ह यू. बरं हे या. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. अरे 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 अरे, काय आचरटपणा चालवलाय तुम्ही? हा, ए मुली, खाली बस, खाली बस. सॉरी हा. खरं सांगू का, तिचा हा अतिउत्साह आणि वाह्यातपणा ना मला पण फार पोरकटपणाचा वाटायचा आधी. पण आता लक्षात येतंय की हाच तिच्यातला जिवंतपणा आहे. नलिनी, आणि खरं तर तुम्ही तुम्ही सगळेच, तुम्ही जसे माझ्या या मुलीला समजून घेऊ शकलात ना, तसे आम्ही नाही समजून घेऊ शकलो कधीच. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्स. थँक्यू काय त्या. एक मिनिट, थँक्स म्हणायचं असेल तर मला म्हणा, कारण या सगळ्यांना ट्रेन मी केलं. मला एक सांगा, हे लग्न करायचंय की नाही? नाही काका, लग्न नाही, साखरपुडा. अरे तेच ते, पण म्हणजे साखरपुडा ना, मग तो ठरवा, त्याची तारीख ठरवा, त्याचा मुहूर्त काढा. हा, मी दाते गुरुजींना फोन करते ना, म्हणजे ते लगेच साखरपुड्याची तारीखही सांगतील नाही का. आणि तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही. नाही नाही, आज मी तुमचं काही ऐकूनच घेणार नाही, कारण दरवेळेला तुम्ही हे टाळता आणि आज नाही चालणार आहे ते. म्हणजे नाही 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 नाही, ओके. नाही, मी काही ऐकतच नाहीये. नलिनी एक मिनिट. नाही नाही नाही. अरे म्हणजे हो, सांगते. ते जेवायला हो म्हणतायत. हो का? वा वा वा, खूप खूप आनंद झाला. अगदी दुग्ध शर्करा योग म्हणा ना, कारण आज सौमित्रचा वाढदिवस पण आहेच आहे. रिअली? अरे हॅपी बर्थडे सौमित्र. थँक्यू थँक्यू. आशीर्वाद. अगं बाई, तुझं काय? मग आता आम्ही दोघं इथून पुढे जोडीनेच पाय पडणार ना. हाऊ स्वीट. वा, काय मस्त दृश्य दिसतंय. अरे ह्या इतक्या छान प्रसंगावरून मला एक कविता म्हणावीशी वाटतेय. काका, शाम्या, कविता नको. हो नाही नाही, म्हणू द्यावं त्यांना कविता, फार मजा येते. म्हणावं म्हणा. हा, तर कविता ऐका बरं का. केले तुम्ही प्रेम, केले तुम्ही प्रेम, करा आता साखरपुडा. केले तुम्ही प्रेम, करा आता साखरपुडा, नाहीतर होईल सगळा पचकावडा. चला घ्या, पानं वाढायला घ्या, चला. अरे ए, अरे बाळा. मग डॉक्टर अभय सर, पोटभर जेवलात ना? म्हणजे लाजला बिजला नाहीत ना तुम्ही अजिबात? हो नाही नाही, हा. पोट तर केव्हाच भरलं होतं, नंतर जिभेसाठी खात राहिलो. अरे वहिनी, काय हाताला चव आहे हो तुमच्या, लाजवाब, क्या बात. अहो, लग्न जमवलंय कुणी यांचं? श्याम्याचं लग्न मीच जुळवलं आणि आता त्याच्या मुलाचं लग्न ही मीच जुळवतोय.
पण यांचं तर लव्ह मॅरेज आहे ना? यांचं लव्ह मॅरेज आता सांगायला हरकत नाही. याचं एका मुलीवर प्रेम होतं, पण तिचं दुसऱ्यावरच प्रेम होतं. हो का? नाही 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 म्हणजे ते ते थोडं कन्फ्युजन झालं होतं. मला काका मैत्रीच आवडते आधीपासून, अजूनही आवडतेच. म्हणजे अरे पण आपणच ठरवलंय ना यांचं स्थळ. काय नाली? असा काय नुसता उभा राहिलाय शुंभासारखा? बडीशेप दे सगळ्यांना. अगं आई मी ऑलरेडी दिली आहे. काकांना दे परत. मम्मी देते ना, मी देते. हा हे घ्या काका बडीशेप. मला नकोय. अहो घ्या घ्या. काका पण ना गंमतच करतात, सगळ्यांसाठी स्थळ आणतात. त्यांचं विवाह मंडळ आहे ना, माईला पण भेटायला आले होते ते. हो ना काका? हो म्हणजे मी गेलो होतो त्यांच्याकडे. म्हणजे त्यांना सांगितलं मी की तुम्ही वधूवर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवा. नाही नाही काय आहे माहितीये का, या वयात सुद्धा कंपनी लागते ना. हे मस्त आहे. म्हणजे माझ्या आईचं आणि मुलीचं लग्न एकाच वेळी. जमवाच तुम्ही. तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे ना, मग ते कसं जमलं सांगा ना. आमचं एवढ्या मोठ्या फुलतज्ञ आहेत तरी लाजतायत. सांगा ना, आम्हाला आवडेल ऐकायला. मी सांगू? स्टॉप इट मैत्री. तुला काय माहितीये? नाही मला माहितीये, माईने मला सगळं सांगितलंय. खूप भारी किस्सा आहे. हा तर मी सांगते. तर काय झालं, आई आणि बाबा दोघं जण मेडिकल कॉलेजला एकाच वर्गात होते आणि दोघांमध्ये ना नेहमी स्पर्धा चालायची की पहिला नंबर कोणाचा येईल. मग कधी आईचा पहिला नंबर यायचा, कधी बाबांचा, कधी आईचा. आणि मग एकदा फायनल इयरला असताना एक्झामच्या जस्ट आधी बाबा आईला भेटायला थेट तिच्या हॉस्टेलवर गेला आणि तिला म्हणाला की हे बघ, आपल्यामध्ये ही जी स्पर्धा आहे ना ती संपवण्यासाठी माझ्याकडे एक भारीतली आयडिया आहे. म्हणजे तुझा पहिला नंबर आला तरी मला आनंद होईल आणि माझा नंबर आला तरी तुला. आणि म्हणाली हे कसं शक्य आहे? तर बाबा असं म्हणाला की तू माझी हो आणि मी तुझा होतो, म्हणजे नंबर आपलातच राहील. अभय सर, नाही म्हणजे प्रपोज मांडायची भन्नाट आयडिया शोधून काढली ना तुम्ही. एक्सक्यूज मी. यांना काय झालं? चला मी जातो वर क्लिनिक मध्ये. भेटू परत आल्यावर. बाय. नाही आम्ही निघूच थोड्या वेळात जायला मुंबईला. येस, बाय बाय, हॅपी जर्नी. थँक्यू. मैत्री, तुमचं बोलून झालं की ये जरा आत. आम्हाला बोलायचं तुझ्याशी. डोंट वरी, तुमचं लग्न ठरलंय आता, त्याबद्दल नाही बोलायचं. ये. तुला एक विचारू का ग? हे एवढं असं जडजड का बोलतात सगळं? असं नॉर्मल बोलता येत नाही? प्रत्येक गोष्टीला टेन्शनच येतं. जाऊ दे ना, ते तसेच आहेत पहिल्यापासून. त्यांचं जाऊ देत. काय बोलणार असतील? माहित नाही. काय झालं? काय करू रे तुझं? काय करतेस? भरीत? कपरे. तू रडतीस? रडायला काय झालं? सगळं व्यवस्थित. रडतेस कशाला? तुला नाही कळणार. मला नाही कळणार. आय लव्ह यू.
really love you. आता तू आज जा, ते काय म्हणतात बघ आणि पटकन येऊन मला येऊन सांग. ऐक ना, आपण दोघंच जाऊयात का जेवायला? डेट प्लॅन करूयात. ओके, डन. काय झालं हसायला? झालं बेंबीत बोट घालून झालं. शी, काय? तुला माहिती नाही का? अगं अशी गोष्ट आहे खरंच. इंग्रजी माध्यम तुला नसणार माहित, बरोबर? पण थांब थांब थांब, जाऊ नको. गोष्ट इंटरेस्टिंग आहे. एका गावात पारावर पोरं खेळत होती. तिथे एक मूर्ती होती आणि एक पोरग रिकामं बसलेलं होतं. निष्कारण त्या मूर्तीच्या बेंबीत बोट घातलं आणि जोरात ओरडला, "आ!" पोरं म्हणाली बाकीची, "का रे, काय झालं?" म्हणला, "आ, अरे या बेंबीत बोट घातलं ना की लई गार वाटतं." बेंबीत होती इंगळी. या पोरांनी सांगितलं म्हटल्यानंतर प्रत्येक जण जाऊन बेंबीत बोट घालायला लागला. प्रत्येक जण, "आ, लई गार वाटते, लई गार वाटते." सगळी पोरं बोटं घालतायत, आ म्हणतायत, पण सांगायला कोणीच तयार नाही की बेंबीतली इंगळी डसतीये. आय डिडंट गेट यू. लग्नही असंच असतं ना. किती दुखत असलं तरी सगळेजण म्हणतात गारगारच वाटतंय. या मुलांना लग्न करायला भाग पाडलंस तू. झालं तुझ्या मनासारखं? एक मिनिट अभय, तर तुला मान्य नव्हतं माझं म्हणणं, तर कालच तसं का नाही सांगितलंस? का ठाम नाही राहिलास स्वतःच्या मताशी? मला हे सुरुवातीपासूनच मान्य नव्हतं. पण काल रात्री तू हो म्हणाला होतास. अगं किती वेळ चर्चा केली आपण. तुला कन्व्हिन्स करण्याचा निष्फळ प्रयत्न केला आणि शेवटी कंटाळून हो म्हणालो मी. का करतोस रे अभय असं? हा, अख्खी रात्र चर्चा केल्यासारखं दाखवलंस. त्याच्यानंतर मला वाटलं की आपण दोघांनी मिळून हा निर्णय घेतलाय आणि नंतर तो सगळा निर्णय माझ्या एकटीवरतीच टाकतोस तू. का? लग्न करून काय साध्य होतं मला सांग. काय झालं आपल्या लग्नाचं? लव्ह मॅरेज होतं ना आपलं. काय झालं? पेपर वाचत बसा, नुसते पेपर वाचत बसा. अहो ते दाते गुरुजी कुठे आहे? त्यांना फोन केलात की नाही? मला काही म्हणालीस? ए, बघतायत तरी का बघा माझ्याकडे. अगं किती किती फोन करायचे त्या दाती गुरुजींना. सारखा फोन करतोय मी. ते म्हणालेत ना मी येतोय म्हणून. वाटेत असतील कुठेतरी. आणि हे बाई, ते रिक्षेनी किंवा पायी पायी चालत येत असतील, त्यामुळे वेळ लागेल. ते काय असे बजरंगबली सारखे असे हवेत उडत उडत नाही येऊ शकत. मनासी टाकले मागे गतीसे तुलना नसे. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे. हा, दादा आजही तुझ्या तोंडून ते ऐकायला काय मजा येते रे. वा 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 वा. हे अजून तुझ्या लक्षात आहे पाहून बरं वाटलं. लक्षात आहे म्हणजे काय दादा? अरे तू आमच्या मेंदूवर असं पक्क कोरलंयस तू ते. विघ्नेश तुला सांगतो, आम्ही लहान होतो ना तेव्हा पहाटे 5 वाजता हा दादा माझ्या अंगावर गार पाण्याची बादली अशी बदाबदा ओतून मला उठवायचं झोपेतून. आणि मी उठलो ना की असं चांगलं रगडून रगडून अंग घासून मला आंघोळ घालायचा की लगेच आम्ही देवापुढे आणून बसलो. तिथं बसलो की श्लोक पाठांतर सुरू. मजा होती.
तेव्हाचे श्लोक अजूनही डोक्यात येत माझ्या, अजून विसरलो नाही मी. लहानपणीचे दिवसच वेगळे असतात. विसरायचं म्हटलं ना तरी विसरता येत नाहीत ते. माझ्या आईने पण माझ्याकडून ना सगळे पाढे पाठ करून घेतले होते हा भाऊजी, 1 ते 50. वा, आता ना जे पाढे वगैरे सोडा, पण ती जी सकाळी लवकर उठण्याची सवय होती ना तेव्हापासूनची ती अजूनही चालू आहे माझी. छान छान छान. आई जरा एक ग्रीन टी आण. ए ग्रीन टी वाल्या, तुला काय श्लोक बिक पाठ आहेत का नाहीत? मला गरज नाही, मी एक माणूस ठेवलाय. हा, जो सकाळी नेहमी लवकर उठतो, त्यानंतर अंघोळ करतो, त्यानंतर तुम्ही सांगाल त्या दिनक्रमाने वागतो. अर्थात तुम्ही त्याला माझा मोठा भाऊ म्हणता. त्याला मी नाही काही करू शकत. एक मिनिट. विघ्नेश बाळा, तू लहान आहेस की नाही, पण तुलाच दार उघडावं लागणार. आलो. अवघड आहे या मुलाचं. कुठे तो मोठा भाऊ सौमित्र आणि कुठे हा. याच काहीतरी करा. तुम्हाला जमणार नाही बर, मग माझ्याकडे पाठवा. मी बघतो त्याला कसा सरळ करायचा ते. आई, दाते गुरुजी आले ग. आले आले. दाते गुरुजी आले. या ना, या गुरुजी, या 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 Please, please. या. नमस्कार करते. हा, बसा ना. काय हो ठोंबरे, एवढे कॉलवर कॉल. अहो सांगा ना जरा. अहो काय हे? अरे पुरता गोंधळलो होतो मी. म्हटलं काय झालं एवढं. अहो तुमच्या इथे ना कोणी यायलाच तयार होत नाही. हा? रिक्षावाले 15 रुपये जास्तीचे दिलेत मी. दक्षिणेत वाढवून देईन ना तुम्हाला 15 रुपये. ते तर घेणारच आहे मी. बरं काम काय होतं ते सांगा. हो, साखरपुड्याची तारीख काढायची होती. म्हणजे एकदा जर तुम्ही ती तारीख आणि मुहूर्त काढून दिलात की त्या अनुषंगाने बाकीची तयारी करता येते ना. अहो, हसायला काय झालं गुरुजी? नाही मला एक विचारायचं होतं. यावेळी नक्की ना साखरपुडा? नाही म्हणजे नेहमीसारखं आपलं तेच नुसत्या चौकशा. नाही यावेळेस नक्की आहे. यावेळेस तुम्हाला या घरात कुठली ना कुठली एखादी पूजा घालावीच लागणार आहे, नक्कीच. म्हणजे आता मी जर लग्नाबद्दल काहीच हालचाल केली नाही ना, तर हा माझा भाऊ चंद्रमोहन दादा हा माझा जीव घेईल, मला ठार मारून टाकेल. आणि मग मी मेल्यावर पुढचे जे काही पूजा विधी श्राद्ध वगैरे आहेत, अशी कुठली तरी एखादी पूजा तुम्हाला इथं करावीच लागेल. त्यामुळं तुमची ही तारीख पे तारीख ही जी काही भानगड होती ना, ही अजिबात वाया जाणार नाही. तुम्हाला सगळं मिळणार आहे. अहो काय काय बोलताय तुम्ही? अहो घरात एवढं शुभ कार्य काढले आणि काय अभद्र बोलतायत. अहो भाऊ तुमचा. श्याम्या, हा? ही तुझी गुडघ्यातली बुद्धी दाखवण्याची तू एकही संधी सोडू नकोस बरं का. तर मी काय म्हणतो, आपण पुढचं बोलूयात का? हो. ए, कुठे झालं गुपचूप? अरे तुम्ही कधी आलात का गा? तू आत्ताच उठलास वाटतं. हो, ते औषधाचा परिणाम राहतोच ना. औषध म्हणजे तूही माझ्यासारखं रात्री औषध घ्यायला लागलास की काय? हो, ही नाही ते औषध नाही. ही नाही माझं ऍक्च्युअल डॉक्टरवाला औषध रितसर घेतो मी. डॉक्टर? हो. काय झालं तुला? जाऊ दे ना, मला असं खूप काही झालंय खरं तर, परीक्षेमुळे वगैरे असं. हो, तुझी ती सीए ची परीक्षा होती नाही का? काय झालं, कशी झाली? कुठे काय, काहीच नाही झालं. म्हणजे काही मी पेपर दिला नाही म्हणूनच सगळं झालं ना. म्हणजे तू तुझ्या त्या सीएच्या परीक्षेला सी ऑफ केलंस? नाही नेव्हर सी यू अगेन म्हणालो. त्याचा अर्थ तोच रे, सी ऑफच केलंस. खूप भारी वाटतं. माझ्याकडे ग्रेट न्यूज आहे. काय? आई बाबांनी आमच्या लग्नाला परमिशन दिली आहे. क्या बात आहे. सॉरी, म्हणजे तुम्ही यांना आता सी ऑफ नाही करणार? वा वा. चुंबक? अरे का आलं? अरे रडतोय. चुंबक इकडे बघ. चुंबक इकडे बघ. काय झालं? इकडे बघ. काय आलंय? आता तुमचं चांगलं होतंय बघून खूप भारी वाटलं. आमचं नाही तरी तुमचं तरी होतंय ना नीट. सो स्वीट. चुंबक डोंट वरी, तुझं पण सगळं चांगलं होणार आहे. मला पण आशा आहे. सगळ्यांना कळलं की नाही?
नाही ना यार, सगळ्यांना सांगायचं. आय एम सो एक्सायटेड. मग मी जाऊन सांगतो आता. ए थांब ना, आयुष्यला सांगते, सांगेल सगळ्यांना. सौमित्र कुठे? बरं. त्याचं पण अभिनंदन करतो. काका एकदा अभिनंदन तुमचं. मी येतो. थँक्यू 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 थँक्स यार रोकडे. थँक्स अ लॉट. मला इतकं भारी वाटतं माहितीये का. हो पार्टी. अरे ऑफकोर्स यार, आपण पार्टी केलीच पाहिजे माहितीये का. एकदम दणक्यात पार्टी करूयात. हा येस येस येस. सगळ्यांना सगळ्यांना सांगते मी. ओके येस. चल 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 चल. बाय 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 बाय. सगळे प्लॅन्स ठरतायत अचानक त्यामुळे. ए काय आलं, तुम्ही का असे बसलात. सॉरी, मी तुम्हाला स्टॅच्यू केलं आणि मी विसरलीये का. ओके ओव्हर गाईज, ओव्हर. स्टॅच्यू ओव्हर. काय झालंय. बस ना मैत्री. काही सिरियस आहे का. वेल तुला कसं सांगावं कळत नाहीये मला. एक मिनिट, तुमचा विचार परत बदललाय का.